श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परब्रह्मिता बोधप्रत्यक्षदावी जया चीटिका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर रघुवीर समर्थ। समर्थ। आता इथे जय जय रघुवीर इथे आचार्य आता आशा या विषयावरती थोडासा विचार मांडतात। कसं आहे, कितीही जरी विचार केला आपण, कितीही जरी प्रयत्न केला तरी आशा काही आपली सुटत नाही। आशेचे जे काही पाश आहेत ते आपल्याला घट्ट बांधून असतात आणि ते तसेच राहतात। याच्यासाठी म्हणून आचार्य एक विशेष उपदेश करतात। ते म्हणतात की तुला काय कमी आहे। कसं आहे, सगळं तुला प्रत्यक्षात काय कमी आहे। चांगला देह मिळालाय, साधनेची संधी मिळाली आहे, असं सगळं अनुकूल असताना केवळ प्रतिकूल हेत आपलं मन झालेलं आहे। त्या आशेच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही, कारण ज्याची आशा करावी त्या गोष्टी येत असतात, जात असतात। मृत्यू कधी येईल माहीत नाही, त्यामुळे त्याच्या मागे न लागता ही आशा आपण सोडली पाहिजे। तो मृत्यू येतो, तो पण कसा येतो ते फार सुंदर वचन आहे आपल्याकडे। मोरोपंतांची केका पण आहे, संस्कृत मधलं मूळ श्लोक पण आहे। कृतांतस्य दूती जराकरणमूळे समागत्य वक्तीति लोका शृणुध्वम परस्त्री परद्रव्य वांछात्यजध्वम भजध्वम रमानाथ पादारविंदम। आपण गेल्या वेळच्या श्लोकाच्या दृष्टीने विचार करतोय, चिंतन करतोय। आचार्याने तिकडे काय म्हटलं की दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न उंचति आशावायुः। काल क्रीडति गच्छत्यायुः, आपलं वय सरतं, म्हातारपण येतं, वृद्धापकाळ येतो, पण आशा सुरत नाही। हा वृद्धापकाळ आहे ना, तो खरं तर सूचक आहे। प्रत्यक्षात एकदम म्हातारपण येत नाही, त्याच्यासाठीचा हा श्लोक आहे। कृतांतस्य दूती जरा कर्णमूळे। कृतांतस्य दूती, कृतांत म्हणजे यम मृत्यू, त्याची दूती म्हणजे तिची दूत। कसं आहे, राजा वगैरे यायचा असेल तर तो काही एकदम येत नाही। राजा यायच्या आधी त्याचे दूत येतात, सेवक येतात आणि जाहीर पुकारा करतात की राजे साहेब येत आहेत म्हणून। त्याचप्रमाणे जेव्हा हा मृत्यू यायचा आहे त्याच्या आधी तिचे दूत येतात, मृत्यूचे दूत येतात। तर इथे दूत कोण आहे, तर ती जरा म्हातारपण आहे। येते कुठे, तर कर्णमुळे। कारण आधी केस पांढरे कुठले होतात, तर कानाच्या जवळचे होतात। तिथे आल्यानंतर मग ती सांगते, अरे मृत्यू जवळ आलाय। तुकाराम महाराजांचं जणू काही समश्लोकी असावा असा अभंग आहे। ते म्हणतात, जराकर्णमुळे सांगू आली गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली। आता माझ्या मना होई सावधान ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी। सगळा विचार कशासाठी आहे, हे सगळं कशासाठी सांगितलंय, आशा सोडून द्या। एका श्लोकावरती आचार्य विचार करणार आहेत आणि पुन्हा त्याच विषयाकडे येणार आहेत, परंतु त्याआधी आचार्य चिंता करू नकोस हे आपल्याला सांगतात। म्हणतात, का ते कांता कस धनगत चिंता
वा तुलका किं तव नास्ति नियंता त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। आचार्य म्हणतात, का ते कांता कसते धनगत चिंता, तुझी बायको कोण आहे? का तू आपल्या पत्नीविषयी आपल्या भार्येविषयी एवढं चिंता करतो, चिंतन करतो? धनगत चिंता, तुला आपल्या पैशाची एवढी का चिंता लागून राहिलेली आहे? वा तुल, अरे मूर्खा, अरे अविवेकी मनुष्या, तव नास्ति नियंता किम, तुला कोणी असा जगन्नियंता नाही का? त्रिजगती सज्जन संगती रे का, त्रिजगती या तीनही जगामध्ये सज्जन संगती ही एका, सज्जन संगती ही एकच, भवार्णव तरणे नौका भवती, हा भवार्णव हा भवसागर तरून जाण्यासाठीची नौका होते। आचार्य म्हणतात, अरे मूर्खा, तू आपली पत्नी आपलं धन याच्याविषयी व्यर्थ चिंता करतोयस। मला सांग, तू का चिंता करतो? तुला कोणी तुझ्यावरती नियंत्रण ठेवणार नाही असं वाटतं का? या जगामध्ये जर का तुला या शोकसागरातून तरून जायचं असेल तर त्याच्यासाठी एकच आणि एकच उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे दुसरा तिसरा काही नसून सज्जनांची संगती आहे। हे सांगत असताना इथे जो एक सूत्र किंवा एक सिद्धांत सांगितलाय तो अत्यंत महत्वाचा आहे। वा तुला का तव नास्ति नियंता, आपल्याला काही कोणी नियंता नाही का? आपल्याला कोणी आपलं रक्षण करणार नाही का? ईश्वर वगैरे हा प्रकार नाही का? परंतु नाही असेच आपण वागतो। कसं आहे, आपला जो स्वभाव आहे तो इतका विचित्र आहे की तो कोणी माझ्यावरती नियंत्रण ठेवून आहे हे मान्य करायला तयार होत नाही। सामान्य उदाहरण सांगतो, तुम्हाला समजा असं कोणी सांगितलं की नाही, तुमचं जे आयुष्य आहे ते दुसऱ्या कोणातरी व्यक्तीच्या इच्छेवरती चालू आहे, तुम्हाला पटेल का? नाही पटणार, आवडणारही नाही। त्यामुळे माझ्या कोणत्याही गोष्टीला, कर्माला, क्रियेला कोणीतरी दुसरा जबाबदार आहे फळ देण्यासाठी, किंवा फळ देणं दुसऱ्या कोणावरती तरी अवलंबून आहे, हा विचार मला पटत नाही। माझ्यावरती कोणी नियंत्रण ठेवणारा जगन्नियंता आहे मी तोंडाने भले म्हणेन, पण ते मला आवडत नाही। म्हणून त्याच्यापासून स्वतंत्र राहण्यासाठी काय करावं? तर सगळ्यावरती उत्तर मी शोधलं पाहिजे। जी काही माझ्याकडे समोर अडचण येईल, जो काही माझ्या समोर प्रश्न येईल, त्याच्यावरती उत्तर मीच शोधलं पाहिजे, मीच त्याच्यावरती उपाय केले पाहिजेत, आणि केवळ माझ्या प्रभुत्वावरती तो शोक दूर केला पाहिजे। प्रत्यक्षात तसं होत नाही। प्रत्यक्षात तो शोक दूर होण्यासाठी आपण केलेल्या कर्माचं जे काही फळ आहे ते देणारा जगन्नियंता आहे हे आपण विसरतो। म्हणून आचार्य म्हणतात की जर का हे समजायचं असेल की अरे तो जगन्नियंता आहे, तर त्याच्यासाठी काय करा? त्रिभुवन सज्जन संगती रेका भवती भवार्णव तरणे नौका। या जगामध्ये सज्जन संगती, संतांचा संग हा असा एकच आहे की ज्याच्यामुळे आपण हा भवसागर तरून जाऊ शकतो। संतांच्या संगतीचा असा परिणाम का होतो? संतांच्या संगतीचा परिणाम कोणाकोणावरती झालेला आहे? अत्यंत सोपं किंवा अत्यंत जवळचं आणि समोर प्रकटपणे प्रखरपणे उपलब्ध असलेलं जर का उदाहरण कुठलं पाहायचं असेल तर ते म्हणजे नारद मुनींचं। नारद मुनींच्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला तो सत्संगामुळेच झाला, दुसरा कशामुळे झाला नाही। नारद मुनींच्या आयुष्यातला बदल हा केवळ आणि केवळ सत्संगामुळे झाला। सत्संग त्या ऋषीमुनींचा लाभला, त्यामुळे त्यांना त्या आधीच्या जन्मामध्ये ते भगवत दर्शन काही काळासाठी का होईना तेवढं झालं, आणि नंतर पुढे
नारद मुनींना त्यांना नारद हा जो जन्म आहे तो प्राप्त झाला. हा सत्संगतीचा परिणाम आहे. त्यामुळे सत्संगती हीच आपल्याला मोक्षद्वारापर्यंत, मोक्षद्वारातून पुढे नेऊ शकते. परंतु होतं काय, शास्त्रामध्ये कुठेतरी वाचलं जातं आणि आपल्याला हवा तेवढा अर्थ घेतला जातो आणि स्वार्थ बुद्धीपायी मनुष्य कसा वागतो. आचार्य म्हणतात, जटिलो मुंडी लुंचित केशः काषायांबर बहुकृत वेषः पश्यन्नपि च न पश्यति मूढः ह्युदर निमित्तं बहुकृत वेषः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आचार्य म्हणतात, जटिलो, आचार्याने खरं तर आता इथे आचार्यांच्या शिष्यांनी हे सगळे श्लोक रचलेले आहेत त्यामुळे, पण आचार्य म्हणतातच म्हणून शिष्य आणि आचार्य तिकडे काही भेद अर्थार्थी मानायची आवश्यकता नाही. परंतु इथे काय उपदेश केला असो, इथे काय उपदेश केला तर म्हणतात, जटिलो मुंडी. जटिलो मुंडी म्हणजे डोक्यावरती जटा बांध केलेले आहेत, तयार निर्माण. लुंचित केश, लुंचित केश म्हणजे केश वपन केले, पण कसं पकडायचे आणि उचकटून काढायचे, पकडून उचकटून काढून पूर्ण डोकं साफ केलेलं आहे. किंवा काषायांबर, काषायांबर भगव वस्त्र परिधान केलेलं आहे. बहुकृत वेश, यासारखे अनेक वस्त्र परिधान केली आहेत वेगवेगळी, बैराग्याची असतील, संन्यासाची असतील, तपस्व्याची असतील, काही असतील. पण काय आहे, पश्यन अपि च न पश्यति मूढः, पाहत असताना देखील तो त्याच्याकडे अपश्यन, न पश्यती, तो पाहत नाही, दुर्लक्ष करतो. आणि काय करतो, ह्युदर निमित्तम बहुकृत वेषः, हे सगळं जे काही आहे ते कशासाठी, मोक्षासाठी नाही, उदरभरण नो हे जाणीजे, उदरभरणासाठी, बाकी काही नाही. काय करा, अरे भिक्षा मागितल्यावरती देतात ना, म्हणजे काय माझा खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला, मला काही करायला नको. हा जो एक चुकीचा विचार आहे त्याच्यावरती इथे टीका केली जाते. प्रत्यक्षात शास्त्रांचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. जोपर्यंत तेवढं तीव्र वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत यातील कुठल्याही गोष्टीला परवानगी नाही. आणि यातील ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या का कराव्या, कारण मला श्रवण मनन निदिध्यासनासाठी काळ उपलब्ध व्हावा म्हणून. प्रत्यक्षात आता जे काही नित्य नैमित्तिक कर्म आहे त्यातून प्राप्त करण्यासारखं मला काही एक राहिलेलं नाही, आणि काहीही एक प्राप्त करण्यासारखं न राहिल्यामुळे आता मी काय करावं, तर वेदांताचं श्रवण मनन निदिध्यासन केलं पाहिजे. पण ते करावं तर मग माझं नित्यनैमित्तिक कर्म कोण करेल, माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कोण पाहिल. तर त्याच्यावरती शास्त्रांनी सांगितलं की ती जी काही व्यवस्था आहे ती लावून देतो आम्ही. गृहस्थाकडे तू भिक्षा माग, कशी मागायची, काय मागायची, सगळे नियम लावून दिलेले आहेत. परंतु इथे होतं काय, पळवाट काढली जाते, पलायन. ज्या ठिकाणी मला माझ्या शत्रूला हरवता येत नाही त्या ठिकाणी पलायन करून हा मार्ग स्वीकारला जातो. तसं करण्यावरती इथे टीका केलेली आहे. जो मार्ग ज्याच्यासाठी सांगितलाय त्याच्यासाठीच अवलंबला गेला पाहिजे. हा युदर निमित्त पोट भरण्यासाठीचा मार्ग नव्हे. विषय आहे म्हणून सांगतो, प्रत्यक्षात अत्यंत तीव्र कडक संन्यास किंवा जर का त्याचं मूर्तिमंत जाज्वल्य उदाहरण पाहायचं असेल
तर पूज्य श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज त्यांचं चरित्र पहा. काय संन्यास असावा, कसा असावा, काय ते विलक्षण वैराग्य, कसं जगावं. असो, सगळ्यांनाच ते शक्य नसतं, तो भाग वेगळा. त्यामुळे हा पोट भरण्यासाठीचा मार्ग नव्हे. मग काय करा? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. या लोकांची अशी अवस्था का झाली आहे? सोपं उत्तर आहे. या लोकांना कर्म तर करायचं नाही, पण कर्माचं फळ चाखायचं आहे. कर्म करायचं नाही, पण कर्माचं फळ हवं आहे. कधीही आयुष्यामध्ये अल्प श्रम आणि अधिक फल याचं गणित बसत नाही. तुम्ही जसं कर्म करता तसंच तुम्हाला फळ मिळत असतं. कमी कर्म आणि जास्त फळ असं होत नाही. तिथे भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत की तुम्ही मोटर वापरली, पुली वापरली आणि त्याच्यामुळे तुमचा कमी फोर्समध्ये जास्त तुम्हाला वेट लिफ्ट मिळालं, म्हणजे असं झालं. ते जाऊन देत, तो विषय इथे लागू होत नाही. जसं कर्म तसंच फळ. आणि जर का तुमचं कर्म चुकत असेल तर त्याचं पापात्मक फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जर आपल्याला असं वाटत असेल की अरे हे घेतल्यामुळे, संन्यास ग्रहण केल्यामुळे किंवा असं भिक्षाटन केल्यामुळे माझं पोट भरणार आहे, तर ते अत्यंत चुकीचं आहे. या मार्गाकडे हे का आले? कारण यांच्या आशा गेल्या नाहीत. त्या विषयांच्या ठिकाणी असणारी इच्छा गेली नाही, परंतु विषयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची इच्छा मात्र नाहीये. मग जिकडे अत्यंत सोप्या मार्गाने विषय प्राप्त होतील तो मार्ग चोखाळायचा. म्हणून मग अशी ह्यांची ही अवस्था. मग आचार्य पुन्हा किंवा आचार्यांचे शिष्य पुन्हा आशा या विषयावरती येतात. पुढील श्लोक पहा. अंगम गलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चत्याशा पिंडम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणतात अंगम गलितम, अंगामध्ये आता त्राण उरले नाहीत, शक्ती नाही, गलित गात्र झालेलं आहे. पलितम मुंडम, दाताचं बोळकं झालेलं आहे. पलितम मुंडम म्हणजे पलितम मुंडम म्हणजे केस सगळे पांढरे पडलेले आहेत. दशनविहीनम जातम तुंडम, दात सगळे पडून गेलेले आहेत. वृद्धो याती, वृद्धत्व आलेलं आहे. गृहीत्वा दंडम, हातामध्ये आता काठी आली आहे. म्हणजे काय? आधारासाठी आपल्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. चालायचं असेल, उभं राहायचं असेल तर काठीचा आधार घ्यावा लागतो. अशाही परिस्थितीमध्ये न मुंचती आशा पिंडम, हे जे आशेचा जो समूह आहे, ह्या ज्या आशा आहेत त्या नष्ट होत नाहीत. काय आहे? आशा हा शरीराशी संलग्न नाहीच आहे ना, अवयव. आशा कुठे? आशेचा वास आपल्या मनामध्ये. म्हणून तर पहा ना, आपल्याला तरुण राहावं माहितीये की मी म्हातारा होणारच आहे, माझं शरीर गलित गात्र होणारच आहे, पण तरी पण औषधं असतील, कॉस्मेटिक्स असतील, ज्ञान त्या प्रकारे मला सतत तरुण व्हायचा प्रयत्न करावा असं वाटतं का? आशा कशा पूर्ण होणार? माझ्या इच्छा कशा पूर्ण होणार? आणि जोपर्यंत ह्या इच्छा नष्ट होत नाही तोपर्यंत बाहेरचं जग कितीही बदलून देत
मला दुःख हे भोगावंच लागणार आहे. काय सांगितलं इथे? आपल्याला असं वाटतं की अरे दात गेले, आता काही पचतच नाही अन्न. अन्न पचत नाही म्हटल्यावरती खाण्याची वासना उडेल, खावं असं वाटणार नाही, जातील विषयांपाशीची इच्छा जाईल निघून. तसं होत नाही, तसं कधीच होत नाही. म्हणून इथे हा विरोधाभास आहे. अंग गलित गात्र झालेत म्हणजे शरीराने कोणतीही गोष्ट करणं शक्य नाही. पलित मुंडम, केस पांढरे पडलेले आहेत म्हणजे सौंदर्यही नष्ट झालेलं आहे. दाताचा अण्णू गोकट्या झाल्या, दाताचं बोळकं झालेलं आहे. म्हणजे काय झालं? आता काही चावता येत नाही, काही करता येत नाही. म्हातारपण आलेलं आहे म्हणजे परावलंबित्व आलेलं आहे. पण तरी देखील माझा अहंकार मला शांत बसू देत नाही. तो अहंकार आशेच्या रूपाने मला सतत जागा ठेवतो. या आशांचा नाश होत नाही. मग या आशा जाव्यात म्हणून कोण काही ना काही प्रकार करतो, परंतु त्याचा परिणाम होत नाही. जोपर्यंत या आशेच्या ठिकाणी असणारं मिथ्यात्व मला कळत नाही, तोपर्यंत काही एक परिणाम होणार नाही. मग आता इथे पुढे म्हणतात, अग्रे वह्निः पृष्ठे भानुः रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासः तदपि न मुञ्चत्याशापाशः भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आधीच्या याच्यामध्ये काय सांगितलं? दशनविहीनम जातम तुंडम वगैरे गृहस्थाची अवस्था सांगितली. इथे म्हणतात अग्रे वह्निः पृष्ठे भानुः. अग्रे वह्निः, पुढे आग आहे, पाठीवरती सूर्य तळपतोय. हे दिवसा, रात्रौ चुबुक समर्पित जानू. आता थंडी कडाक्याची वाजते, त्यामुळे काय केलंय? हनुवटी म्हणजे अगदी गुडघ्यामध्ये घेऊन, गुडघे आपले अगदी जवळ पकडून तो बसलेला आहे. करतल भिक्षा, हातामध्ये जेवढं मावेल तेवढंच अन्न भक्षण करायचं. तरुतल वासः, झाडाच्या खाली राहायचं. परंतु असं सगळं करून देखील तदपि न मुंचत्याशापाशः, हे आशेचे जे पाश आहेत त्याच्यापासून मोकळं होता येत नाही. आपण बाह्य परिस्थिती बदलायचा कितीही जरी प्रयत्न केला तरी अंतर्गत असणाऱ्या आशा नष्ट होत नाहीत. म्हणून काय केलं पाहिजे? बाह्या नित्य सुखासक्तीम हित्वा, बाह्य अनित्य सुख आसक्तीम हित्वा, बाह्य जे अनित्य सुख आहेत त्याच्याविषयीची आसक्ती आपल्याला सोडली पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही आश्रमात का असेना ते केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय या आशा जात नाहीत. आणि त्याच्यासाठी जर का तुम्ही जे काही उपाय कराल ते करत असताना आशांना कवटाळून राहिलात तर त्याला मिथ्याचार असं म्हणतात, पाखंड असं म्हणतात. ते खरोखरीचं वैराग्य नाही. मग आता पुढे काय करतं कोणी? ठीक आहे, अजून काय उपाय आहेत? तर कोणी सांगितलं नाही, एक करता येईल. कुठे जा? काशीला जा. काय करायचं? वाराणसीला जायचं, तिकडे गंगा भरून घ्यायची, तिकडनं रामेश्वरला जायचं, त्या गंगेचा अभिषेक रामेश्वरला करायचा, रामेश्वरला कुंडातलं पाणी भरून घ्यायचं,
वाराणसीला जायचं आणि तिकडे त्या पाण्याचा अभिषेक काशी विश्वेश्वराला करायचा. हे सगळं तीर्थाटन वगैरे करायचं की काय होतं, मोक्ष मिळतो. काशी मरत मुक्ती करत, काशीमध्ये जो मरतो त्याला मुक्ती मिळते. मग काय करा, तशी व्यवस्था लावून घ्या. म्हणतात कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनमथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन भजति न मुक्तिं जन्मशतेन भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणाले काय की तुम्ही गंगेला जा, तिकडे स्नानाभिषेक करा, रामेश्वरला जा, तिकडे स्नानाभिषेक करा, व्रत परिपालनम अथवा दानम, व्रतांचं पालन करा, दान वगैरे द्या, परंतु या सगळ्याचा काही एक मोक्षासाठी म्हणून परिणाम होत नाही. थोडा इथे सूक्ष्म विचारे पाहू. सांगायचं काय, ज्ञानविहीन सर्व मतेन भजतीन मुक्तीम जन्मशतेन. हरिपाठामध्ये ज्ञानविहीनच्या ऐवजी तिकडे दुसरा शब्द आला, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. आधीच्या ह्या 2 श्लोकांमध्ये हाच विचार मांडलेला आहे. कसं आहे, हे सगळं तीर्थ म्हणजे तीर्थाटन करणं, तीर्थक्षेत्री जाणं, तिकडे स्नान करणं, हे सगळं चित्तशुद्धीसाठी आवश्यक आहे. चित्तशुद्धी प्राप्त करून देईल, परंतु मोक्ष मिळेल तर नाही. ज्ञानविहीन, कारण आपलं जे काही संसाराचं कारण असणार जे काही आहे ते अज्ञान आहे. आपल्या दुःखाचं मूळ कारण जर का काही असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, आणि अज्ञानाच्या विरोधी काय असेल तर ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. त्यामुळे आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचा दुसरा मार्ग नाही. ऋते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. परंतु ते ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल, इतर सगळी साधनं आहेत. मग त्या साधनांवरती थांबून चालत नाही. म्हणून तुम्ही असं म्हणाल की नाही, गेलो तिकडे स्नान केलं, आता माझा मोक्ष निश्चित झाला, तसं होत नाही. ज्ञानविहीन सर्व मतेन भजतीन मुक्तीम जन्मशतेन. बाकी सगळं केलं पण अपरोक्ष ज्ञान झालं नाही, मोक्ष मिळत नाही. तुम्हाला मोक्ष हवा असेल, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती हवी असेल तर आत्मज्ञान प्राप्त केलंच पाहिजे. विनोदाने प्रवचनांमध्ये आम्ही सांगतो, कसं आहे, ती पाप जी काही असतात ना, कारण तीर्थामध्ये स्नान करायचं तर कसं करायचं, अंगावरच्या कपड्यांसकट करायचं आणि कपडे तिकडे सोडायचे असतात, घेऊन नाही जात यायचे. कारण काय होतं, आपण जेव्हा तीर्थामध्ये स्नान करतोस तर ती पाप, विनोदाने म्हणतात, तिकडे झाडावरती जाऊन बसतात आणि बाहेर आल्यानंतर आपण ते कपडे परिधान केले की परत येतात. आणि नाहीतर असं म्हणाल की नाही 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 ती राहतात, नष्ट होतात, तसं होत नाही. ती पाप नष्ट होतात पण कशी, टेम्पररी. आणि त्याच्या पुढचं तुम्ही एक जरी पाप केलं की आधीची सगळी पाप त्याच्याबरोबर तुमच्याकडे परत येतात. थोडक्यात काय, चित्तशुद्धीसाठी आवश्यक आहे, परंतु मोक्षासाठी ती साक्षात साधनं नव्हेत. मग हे असं व्हायचं असेल, हे मोक्षाकडे माझी प्रवृत्ती व्हायची असेल तर त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी वैराग्य आवश्यक आहे. त्याविषयीचा उपदेश आपल्याला भजगोविंदममधनं पाहायचा आहे, परंतु तो आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय, सब भक्तन की जय. जय जय श्री सीताराम, जय जय श्री राधेश्याम.
नमः पार्वती पतये हर हर महादेव।